आलू पराठा पुरणपोळीसारखा टम्म फुगणारा, मऊ लुसलुशीत, चवीला पण पौष्टिक लागणारा कसा करायचा आहे ते बघू तर. आलू उकडून घेतलेले आहेत. आलू खिसणीने खिसून घ्यायचे. सगळे आलू खिसणीनेच खिसून घ्यायचे. आलू खिसणीने खिसून घेतले त्याच्यामध्ये गाठी राहत नाही आहेत. आलू खिसून झाले. कढई गरम करायला ठेवली. अर्धी वाटी तेल टाकायचं. जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता, अद्रक पेस्ट, लसणाची पेस्ट हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हिरवी मिरची टाकायची. धना पावडर, हिरवी मिरची चवीसाठीच टाकायची, नंतर काढून घ्यायची. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी कसुरी मेथी, कोथिंबीर, लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता व्यवस्थित मिक्स झालेले खिसलेले आलू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर सारण तयार करून घ्यायचे. असं व्यवस्थित मिक्स करायचे. चवीपुरतं मीठ, ताटामध्ये मिश्रण ओतून घ्यायचे. सगळीकडे पांगून घ्यायचं. 10 मिनटं थंड व्हायला ठेवायचं. उंडा करून घ्यायचा. उंडा जास्त मोठा नाही घ्यायचा, छोटाच घ्यायचा आहे. याच्यामध्ये सारण तयार करून घेतलेलं घालायचं आहे. पुरणपोळीसारखंच ह्याला पण दाबायचं आहे. सारण उंड्यातून बाहेर निघू द्यायचं नाही. बाहेर निघलं तर पोळी फुटती. पीठ लावून घ्यायचे. थोडं खालीसुद्धा पीठ टाकायचे. लाटताना हलक्या हातानेच लाटायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे. जास्त दाबलं तर पोळी फुटती. तवा गरम झालेला आहे. पोळी टाकून घ्यायची. अशी पलटी करून घ्यायची. आता कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.